नमस्ते मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। सकाळचा आपला ऑनलाईन 5:30चा क्लास झालेला आहे आणि 7 वाजता मी इथे सब्जा त्याच्यामध्ये लिंबू पिळलेला आहे आणि कोमट पाणी घेतलेलं आहे। रात्री सब्जा भिजवत ठेवला होता। एक छोटा चमचा इतका चमचा जो आहे पोह्यांचा आपला तो भिजत ठेवला होता आणि सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम मी 5 वाजता उठते, त्यावेळेस कोमट पाणी घेते। त्यानंतर 5:30 वाजता एक्सरसाइज होते, 5:30 ते 6:45 पर्यंत आपला ऑनलाईन क्लास होतो। त्यानंतर 7च्या दरम्यान मी सब्जा पाणी घेते। शक्यतो मी सब्जा पाणीच घेते किंवा धने पाणी घेते। थायरॉइड आहे त्याच्यामुळे धने पाणी आणि उष्णता म्हणजे वाढू नये शरीरातली, बऱ्याच वेळा मला उष्णतेचा त्रास होतो म्हणून मी सब्जा पाणी घेत असते। तर इथे हे सब्जा पाणी घेतलेलं आहे वजन कमी करताना। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत, त्याच्यामुळे वजन कमी करताना बऱ्याच वेळा आपण उष्णतेच्या ज्या ड्रिंक आहेत खडे मसाले ते यूज करतो, जसं की जिरा आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, त्याच्यानंतर ओवा आहे, असं हे जे मिरी लवंग असं आपण यूज करतो। तर आता उष्णता ज्यावेळेस वाढते, ज्यावेळेस उन्हाळा येतो त्यावेळेस तुम्ही सब्जा, चिया सीड, धने पाणी, बडीशेप पाणी, पुदिना, त्याच्यानंतर तुळशीचे पाणी उकळून हे पाणी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक म्हणून घ्या की जेणेकरून तुमची उष्णता जी आहे शरीरातली वाढणार नाही। मी याच्यासाठी सांगते की मला आता 3 वर्षाचा छान अनुभव आलेला आहे। ज्यावेळेस आपण वजन कमी करतो त्यावेळेस आपण जास्तीत जास्त वेट लॉस ड्रिंकवर भर देतो की आपल्याला काय वाटतं की ह्या ड्रिंकने आपलं वजन पटकन कमी व्हावं म्हणून आपण काय करतो, खडे मसाले वगैरे जास्त वापरतो, होय ना। तर आता उन्हाळा सुरू होत आहे तर मैत्रिणींनो खडे मसाले जास्त घेऊ नका की जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही, उष्णतेचा मूळव्याधाचा त्रास होणार नाही। म्हणून तुम्ही काय करा, सब्जा पाणी घ्या, चिया सीड पाणी घ्या, लिंबू पाणी घ्या, मध पाणी घ्या, त्याच्यानंतर धने पाणी घेऊ शकता, तुम्ही बडीशेप पाणी घेऊ शकता। पण इतर जे आहे लवंग आहे, मिरी आहे, तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, पूर्ण आलं असं ठेचून घेतात तुम्ही, तर ते थोडंसं घ्या तुम्ही, हप्त्यातून एखादा टाईम तुम्ही घेऊ शकता। पण ज्यांना उष्णतेचा त्रास आहे, वजन तर कमी करायचं आहे पण उष्णतेचा तर खूप त्रास आहे, त्यांनी ह्या ड्रिंक टाळा, फक्त सातत्य ठेवा। हे ज्या ड्रिंक आहेत ना हे आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते बूस्ट करत असतात, त्याच्यासाठी आपण ह्या ड्रिंक घेत असतो। आणि जर समजा वेट लॉस आणि फॅट लॉस करायचा असेल तर त्याला योग्य आहार आणि रोज एक्सरसाइजची गरज असते, त्यावेळेसच आपलं फॅट लॉस आणि वेट लॉस हे होत असतं। त्याच्यामुळे बरेच वेळा आपण जास्तीत जास्त ड्रिंकवर भर देतो की ही ड्रिंक घेतली म्हणून आपलं वेट लॉस होणार, फॅट लॉस होणार, तर असं नाही। तुमची मेहनत पण फार महत्त्वाची आहे, ती मग तुम्ही डाएटची असू द्या किंवा एक्सरसाइजची असू द्या, आणि एक्सरसाइज ही केलीच पाहिजे। मी 3 वर्षे झाली आहे, माझं वेट लॉस जर्नी जी आहे ती अजूनही सुरू आहे, 3 वर्षे याच्यामध्येच आहे। आणि मी आता ऑफलाईन क्लास तर घेतच होते, ऑनलाईन क्लास पण सुरू केलेले आहेत, खूप छान छान रिझल्ट आलेत। 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये असे 10 किलो, 12 किलो, 15 किलो, 11 किलो वजन कमी झालेत बरेच मेंबर्सचे। त्याच्यामुळे मला छान असा अनुभव आलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला म्हणते की उष्णतेच्या ज्या ड्रिंक आहेत त्या आता उन्हाळ्यामध्ये घेऊ नका, असे सब्जा वगैरे घ्या की जेणेकरून तुमचं शरीर थंड राहील। त्याच्यानंतर सब्जा किंवा चिया सीडमुळे पोट भरून राहील, याच्यामध्ये असणारं प्रोटीन, फायबर हे पोट भरून ठेवतं, एवढं लक्षात घ्या। आणि ही झाली आपली मॉर्निंग ड्रिंक। त्यानंतर नाश्त्यामध्ये काय घेणार आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे, तर आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू। तोपर्यंत सब्जा पाणी जे आहे ते मी घेते। तुम्ही पण सकाळी उठल्यानंतर नक्कीच सब्जा पाणी घ्या, एक्सरसाइज करा। 7:45 ते 8:15च्या दरम्यान माझी झालेली आहे नाश्त्याची वेळ। तर नाश्त्यामध्ये मी काय घेते किंवा खूप गडबड असेल, घरामध्ये वेळ नसेल आपल्याला, त्यावेळेस काय करायचं हे पण मी सांगणार आहे, त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल। पण त्याच्या अगोदर हा जो ड्रेस घातलेला आहे ना मी, त्या ड्रेसवरचा सुरुवातीचा मी फोटो तुम्हाला इथे दाखवत आहे बघा। फुल फोटो नाही आहे, कारण की ज्यावेळेस वजन वाढलेलं होतं ना, पोट कंबर खूप मोठं दिसायचं, त्याच्यामुळे मी फोटो फुल काढायचीच नाही, तेवढंच शिल्पी आपला काढायचे। मैत्रिणीसोबत घेतलेला होता फोटो आणि तुम्हाला चेहरा वगैरे मोठा दिसत असेल बघा, त्यावेळेस मी कशी दिसत होते, चेहरा वगैरे एकदम असं, गाल वगैरे मोठे आणि फॅट पण खूप होतं शरीरामध्ये। त्यांनी जाड असल्यामुळे मी असं फोटो काढायचे नाही, फुल फोटो नको, जाड दिसते म्हणून मी सेल्फीज घ्यायचे। पण चेहरा पण खूप त्यावेळेस गाल वगैरे असे वाढलेले होते आणि खरंच आपण खूप वयस्कर दिसतो, म्हणजे ज्यावेळेस वजन वाढलेलं असतं त्यावेळेस मी माझ्यावरून सांगते। आता प्रत्यक्षात तुम्ही बघा, मी तुमच्यासोबत बोलते आहे आणि हा ड्रेस पण घातलेला आहे आणि खूप छान कम्फर्टेबल वाटतं।
आता वजन कमी झालेलं आहे आणि कम्फर्टेबल वाटतं, छान वाटतं. वजन कमी करताना चेहऱ्यावरचा फॅट जो आहे तो बरोबर आपण डाएट आणि एक्सरसाइज सुरू केली का त्यावेळेस सर्वात प्रथम चेहऱ्यावरचा फॅटच कमी होतो. चेहऱ्याची एक्सरसाइज करायची काही गरज नाही आहे, कारण घरी राहून आपण एक्सरसाइज करून घरगुती आहार घेऊन वजन कमी करू शकतोय, कोणतेही सप्लिमेंट प्रोडक्ट न घेता. माझं केलं वजन कमी. त्यानंतर मी घरगुती जे ऑफलाईन एक्सरसाइजचे क्लास आहे ते पण घेतले, त्यांचे पण छान छान रिझल्ट आले. आता ऑनलाईन एक्सरसाइजचे क्लास सुरू झाले तुमच्या सपोर्टमुळे आणि ते पण मेंबर छान वजन कमी करतायत. नक्कीच तुम्ही पण जर समजा तुम्हाला वजन कमी करायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता, तुम्हाला स्वतःला वेळ देऊ शकता. चला आता आपण मेन मुद्द्याकडे येऊया. आपला जो नाश्ता आहे, सकाळचा मॉर्निंगचा नाश्ता हा केलाच पाहिजे. तर सुरुवातीला मी त्यावेळेस 2015मध्ये मी माझी वेट लॉस जर्नी तेव्हा पण सुरू केली होती मुलीच्या डिलिव्हरीनंतर. तेव्हा मी नाश्ता करत नव्हते, खरंच सांगते. कारण की मला काय वाटायचं, जास्त वेळ उपाशी राहिलं ना तर वजन कमी होईल, म्हणून मी नाश्ता स्किप करून टाकायचे आणि सकाळी चहा पिऊन घ्यायचे. चहाने भूक लागत नाही ना, त्याच्यामुळे मग चहा पिऊन घ्यायचे. म्हणजे ही चुकीची सवय त्यावेळेची. आणि म्हणजे पोट भरून राहतं ना चहाने, बऱ्याच वेळ आपल्याला भूक लागत नाही. आणि 12 ते 1च्या दरम्यान मी जेवण करायचे आणि त्यावेळेस खूप भूक लागायची. खूप भूक लागल्यामुळे मग त्यावेळेस मी जास्त जेवण करून घ्यायचे. मग जास्त जेवण करायचे, परत 4 ते 5 वाजता काही खायचे नाही आणि डायरेक्ट काय करायचे, रात्री जेवण करायचे. मग त्यावेळेस पण मला खूप भूक लागायची, म्हणून रात्री मी पोटभर जेवण करून घ्यायचे. आता व्यायाम पण करते, असं बाहेरचं वगैरे खात पण नाही आहे, नाश्ता पण करत नाही आहे आणि चहा घेते, म्हणजे चहा पण एकदम नॉर्मल असा कमी साखरेचा घ्यायचे, तरी वजन कमी होत नाही. असं खूप वेळा माझ्यासोबत झालं आहे. पण मी त्यावेळेस खरंच मी नाश्ता करत नव्हते आणि त्यामुळे पण माझं वजन कमी होत नव्हतं. वजन माझं कमी होत नाही, काय कारणामुळे माझं वजन कमी होत नाही. आणि बरेच असे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, बरेच असं पेपर वगैरे बघितले, आपले येतात लोकमत वगैरे सकाळ, त्याच्यावरती पुरवणी येते. बरेच जण सांगतात की तुम्ही नाश्ता केला पाहिजे, म्हणजे सकाळचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट केलाच पाहिजे. मग आपलं कुठंतरी चुकतंय बरं का. आपण ज्यावेळेस वजन कमी करत होतो त्यावेळेस आपण नाश्ता करत नव्हतो, म्हणजे मी नाश्ता करायचे नाही. मग माझं कुठंतरी चुकतंय. मी सकाळी उठल्या उठल्या कोमट पाणी वगैरे पिते, पण चहा पिते ना, त्यानंतर नाश्ताच करत नाही, हे माझं चुकतंय. म्हणून मी काय केलं, ज्यावेळेस 2022ला माझी वेट लॉस जर्नी मी सुरू केली त्यावेळेस मी सुरुवात ब्रेकफास्ट चुकवायचा नाही, सुरुवातीला ब्रेकफास्ट हा करायचा, रोज डेली करायचा, ह्यावेळेस असं ठरवलं. आणि मी आपलं रोजचं आपलं रुटीन सकाळी उठल्यानंतर 8 ते 9च्या दरम्यान माझा नाश्ता हा झालाच पाहिजे. आणि आता मी खरंच एवढे 3 वर्ष होत आलेत तरी असं मी सकाळचा नाश्ता स्किप केलेला नाही, तुम्हाला सांगते. तर बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला घरातलं काम असतं, मुलांचं आवरणं असतं, जॉईंट फॅमिली असेल तुमची, त्यावेळेस वजन कमी करताना आपल्याला वेळ मिळत नाही ब्रेकफास्टसाठी, नाही मिळत, खरंच नाही मिळत. मला माहिती आहे, माझी स्वतः गावाकडे जॉईंट फॅमिली आहे, पण जॉईंट फॅमिली जरी असली ना तर ते खूप सपोर्ट करतात. मला भूक लागली ना सकाळी उठल्यानंतर तर मी घरामध्ये फळं असतील, केळी वगैरे असेल तर ते मी खाऊन घेते. आणि किंवा मग जर समजा मला घरामध्ये पोहे असले ना तर सर्वांसाठी मी पोहे स्वतः बनवते किंवा शिरा वगैरे बनवते, की जेणेकरून ते पण खातात आणि मी पण खाते, पण नाश्ता हा करतेच. बऱ्याच वेळा आपण कामाच्या गडबडीमध्ये, म्हणजे त्यांचं आवरणं, मुलांचं आवरणं, घरातलं काम असू द्या, झाडू भांडे वगैरे काय असेल ते, त्याच्यामध्येच आपण गुंतून जातो. मग सकाळी फक्त चहा पितो आणि नंतर 12 ते 1 वाजता जेवण करतो. मग त्यावेळेस भूक जास्त लागलेली असते ना, मग जास्त जेवण करून घेतो. मग त्याच्यामुळे आपण विचार करतो मी तर नाश्ता पण करत नाही, नाश्ता पण स्किप करते, तरी माझं वजन का कमी होत नाही. तर पहिली चूक तर आपण इथंच करतो की आपण स्वतःला वेळ देत नाही. अगोदर तुम्ही नाश्ता करा, 8 ते 9च्या दरम्यान करा ना, तुम्ही अगोदर नाश्ता केला पाहिजे. आता वेळच मिळत नाही नाश्ता करण्यासाठी, मला पण नाही वेळ मिळत. दिवसभराच्या आपल्या 3 बॅच असतात, सकाळी 5:30 वाजता एक, सकाळी 10:15 वाजता एक आणि संध्याकाळी 4:30 वाजता एक. पण ते सर्व मॅनेजमेंट करून मी स्वतःला वेळ देते. आता मला वेळ नाही, मुलीचं आवरून दिलं, ती गेली स्कूलला आणि सकाळी हा 8चा व्हिडिओ बनवते मी आणि ब्रेकफास्टचा. आता वेळ तर अजिबात नाही, व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी माझ्या स्वतःसाठी वेगळा नाश्ता केलेला नाही आहे. तर आता नाश्ता केलेला नाही म्हणून पर्याय काय आहे ना, एक केळी आहे, त्यानंतर भिजवलेले 5 बदामे, यासोबत तुम्ही 1 कप दूध पण घेऊ शकता. हा झाला पर्याय ब्रेकफास्टचा, इमर्जन्सी. त्याच्यानंतर साबुदाण्याची खिचडी मी मुलीला बनवलेली आहे, तिला टिफिनला, कारण की आज हाफ डे आहे त्याच्यामुळे. तर मी ती साबुदाण्याची खिचडी एकदम थोड्या तुपातली आणि कूट जो आहे शेंगदाण्याचा थोडासा टाकलेला आहे, तर ते पण मी साबुदाण्याची खिचडी खाऊ शकते की पर्याय म्हणून. आणि हेल्दी आहे कारण की मी तुपात बनवलेली आहे. साबुदाणा खाल्ला स्टार्च असतं त्याच्यामध्ये, पण बराच वेळ पोट भरून राहतं आणि तुम्ही उपवासाला तर खातातच ना, त्याच्यासोबत दही खा, साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता. नाही तर तुम्ही इमर्जन्सी पटपट पोहे बनवा, ओट्स बनवा, पटकन खा. नाही काही पर्याय ना तर तुम्ही असं केळी वगैरे आणून ठेवा, दिवसाला तुम्ही 1 किंवा 2 केळी खाऊ शकता. आता ही मोठी केळी ना, मग दिवसाला मी 1 केळी खाऊ शकते.
तुमच्याकडे छोटे असते तर तुम्ही 2 खा, काही प्रॉब्लेम नाही, वजन वाढत नाही, उलट एनर्जेटिक वाटेल, दिवसभर तुम्हाला अशक्तपणा वगैरे वाटणार नाही वेट लॉस जर्नीमध्ये असाल तर. म्हणून नाश्ता करायचा. आता रात्री आपण 8 वाजता जेवण केलेलं असते, त्याच्यामुळे सकाळी आपण 8 वाजता 8 ते 9च्या दरम्यान आठवणीने नाश्ता हा करायचाच आहे. तर तुम्ही नाश्ता स्किप करू नका. नाश्ता जर स्किप केला, हां बनवला तर मुलगा उठलाय माझा, साबुदाण्याची खिचडी मागतोय तो. हो देते देते. तर तुमच्याकडे जर समजा केळी असेल ना तर केळीही नक्की खा, कारण की रात्री आपण 8 वाजता जेवण केलेलं असतं. 8 वाजेनंतर सकाळी नक्कीच तुम्ही 8 ते 9च्या दरम्यान जेवण करा, नाश्ता करा, की जेणेकरून तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. आणि दुपारी 12 ते 1 वाजता तुम्ही जास्त जेवण करणार नाही. पोटभर जास्त जेवण केलं ना तर मग परत पचनक्रियेवरती ताण येतो आणि आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते परत स्लो होतं आणि आपलं वजन जे आहे ते परत हळूहळू एक तर कमी होतं किंवा कमी होत नाही. म्हणून आपण अडचणीत येतो. मग बऱ्याच वेळा माझं वजनच कमी होत नाही. आपलं कुठं चुकतंय हे शोधून काढलं पाहिजे, बरोबर आहे. आणि मी ते शोधून काढलंय, हे मी स्वतः शोधून काढलं की मी काय चूक करत होते. मी नाश्ता करत नव्हते बरोबर, पण आता मी नाश्ता केला पाहिजे तर माझं वजन कमी होईल. तर 3 वर्ष झालं मी नाश्ता स्किप केलेला नाही. हां, पण पर्याय म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे कोणताही पर्याय नसेल तर माझ्याकडे फळं असतात, हे नसेल तर माझ्याकडे मखाने असतात, काहीतरी असतं, तुम्ही ते नाहीच ना, पर्याय नाही. शेवटी मुलांसाठी तुम्ही टिफिनला भाजी चपाती बनवताय, मिस्टरांसाठी भाजी चपाती बनवताय, खा ना तुम्ही. 1 चपाती आणि भाजी खा किंवा अर्धी चपाती भाजी खा, फक्त भाजी कमी तेलातली असू द्या, कमी मिठातली असू द्या, ती नाश्त्यासाठी खातो मी. आणि दुपारी मग ती अर्धी चपाती किंवा 1 चपाती तुम्ही कमी करा आणि त्या ठिकाणी सॅलड वाढवा, 1 वाटी वरण भरपूर घ्या किंवा मग ज्वारीची भाकरी घ्या, सकाळी चपाती खाल्ली असेल तर. असा एक पर्याय तुम्ही निवडू शकता. पण नाश्ता स्किप करू नका, नाश्ता नक्की करा. नक्कीच तुम्हाला सकाळची मॉर्निंग ड्रिंक आणि जो नाश्ता आहे ते मी घेत नव्हते, म्हणून माझं वजन कमी होत नव्हतं सुरुवातीला, पण मी घ्यायला लागले, ब्रेकफास्ट करायला लागले, तेव्हा माझं वजन कमी झालं. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर, बाय बाय. हो हो.